तर हे अनिताईचे 800 रुपये आणि त्यांचा खर्च दिलेला त्यांनी लाकडाचे, पुन्हा अजून दळण आणलेलं बाजरीचे, पुन्हा उडदाच्या डाळ, मटकीचे, सांडगेचे, असे म्हणून 660 रुपये ह्यांचे दिले. दुकानदाराचे किती टोटल गेलं? ते 800 दिले आणि हे त्याचे गेले ते खर्च आला त्यांचा. आणि दुकानदाराचे 4465 रुपये दुकानदाराचे गेले उधारी. आता त्याचं काही नाही, आपल्याकडे काही नाही, काय नाही, क्लिअर झालं. हा. आणि पाण्याचे 200 रुपये, 200 रुपये पाणी चिल्लर 200, पाण्याचे 200 रुपये. तुमच्या बटाट्याचे 100-150 रुपये दिले. हो. तुमचे 800 रुपये तुम्हाला दिले. ही 500 रुपये मटेरियलचे आहेत. त्यांनी जर नाही आपली उपासाची खिचडी नाही दिले तर मग त्यांच्या महागात घेऊन, जर त्यांनी काय घेतलं तर मग ते देऊन टाकू. त्यांनी तुमचे 800 आले का तुम्हाला? माझे 825 रुपये घेतले मी काढून मगाशी कुरिअरचे. तर हिशोब सगळा झाला तर सगळ्याला 800 रुपये आले. तर आपलं अजून मटेरियल आहे, नाहीतर म्हणचाल की एवढे दिवस काम राबवून घेतलं छान आहे. 800 रुपये कसे काय आले? तर 800 रुपये आले ते मटेरियल जाईल. आता ह्यात कोणाला देणं घेणं नाही, त्यात काय येईल ते द्यायचं. आता त्यातलं काय जाईल काय नाही. चांगले दिवस गेले, 3 महिने भांडण नाही, तंडण नाही, काही नाही. 1 रुपया आला नाही, मला 1 रुपया आला. तर नमस्कार, शंभू व्हिडिओ काढताना माहितच नव्हता. तर काय नाही, हिशोब झाला क्लिअर, सगळ्याला बरोबर गेला आणि काय वाद नाही, बीज नाही, काय नाही. आमचा उन्हाळा छान गेला, कामातच गेला सगळा, पण चांगला गेला. तर आता दिवाळीचे पण पदार्थ बनवायला तयारी आहे चालू. तर ऑर्डर द्या तुम्ही पण, मग लगेच तयारीला लागू. लाडू आता शाळा चालू होती, शाळेसाठी शेंगदाणा गुळाचे लाडू, कोणाची मुलं हॉस्टेलला असतील तर सांगा, शेंगदाणा गुळाचे लाडू पण भेटून जातील. अनारसे, चकली, शेव लाडू, अजून कळी पाडून लाडू, भरपूर काय मिळेल, रवा लाडू. आणि मटेरियल आपल्याकडे आहे अजून. तर चकली आहे, खारोडे आहेत, कुरडे आहे. अजून मी सांगते 3 दिवस झाले लागोपाठी व्हिडिओ काढते आहे म्हणून. मला वाटेल की बाबा व्हिडिओ बंद आहे, आता काही सामान पाऊस पडतोय, सांडगे आहेत, सांडगे पण तेवढंच राहिले. पापड्या पण थोड्याशाच राहिलेत का नाही? 1 किलो ऑर्डर आली ना कुरड्याची, 2 किलो कुरड्या दिल्या. कुरड्या एवढ्याच राहिल्या त्या. रंगीत काय थोड्या पांढऱ्या काय आहेत. खारोडे बी 3 का 4 किलोचा आहेत, लई नाहीयेत. एवढंच आहे सामान. सगळं झालं. शेवया पण आहेत, शेवया त्या बॉक्स मध्ये आहेत. शेवया काय 2-3 किलो असते. तर झालं चांगलं. पुढच्या वर्षी लवकर लागणार आहे. अजून थोडासा अनुभव आला ह्या वर्षी आम्हाला की बाबा लवकर केलं पाहिजे. आम्ही थोडं उशिरा लेट चालू केलं, पण तुमचा सगळ्यांचा रिस्पॉन्स छान मिळाला. असं सहकार्य करत जा, सपोर्ट करत जा आम्हाला. आमच्या सत्याचे व्हिडिओ बघत जा आणि लाईक करत जा, कमेंट करत जावा कसं चाललं. असा तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहू द्या. असंच पुढे तुम्ही न्या. चला नमस्कार. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, अजून एकदा सांगते कमेंट करा.